हाय एव्हरीवन, माझं नाव आकांक्षा गिरी आहे अँड वेलकम टू माय चॅनल. सो आय एम अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. तशी माझी डिग्री कंप्लीट झालेली नाही आहे, पण माझा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे मी स्वतःला रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणू शकते. तरी तुम्हाला मी फार्मसी रिलेटेड पूर्ण माहिती सांगणार आहे. सो बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फार्मसी नेमकं काय असते. बेसिकली आपण जर लोकल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर फार्मसी म्हणजे एक मेडिकलवाला किंवा जो आपल्याला गोळ्या देतो, जो आपण डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात व आपण ते मेडिकलवर जाऊन त्यांच्याकडून घेतो. आपण ज्यांच्याकडून गोळ्या औषधी घेतो आपण साहजिकच त्यांना मेडिकलवाले म्हणतो, पण आपल्या प्रोफेशनल लँग्वेजमध्ये आपण त्यांना फार्मासिस्ट अशा नावाने ओळखतो. तर फार्मासिस्टचं काम असते की पेशंट काउन्सलिंग करणे, पेशंटला बरोबर योग्य ते मेडिसिन देणे व ते लिगल आहे की नाही ते ओळखणे. त्याच्यासाठी 2 कोर्स असतात, एक बॅचलर ऑफ फार्मसी आणि एक सेकंड डिप्लोमा इन फार्मसी. तर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये असं असतं की आपण डिग्री केल्याशिवाय डिप्लोमा करू शकत नाही, पण आपल्या प्रोफेशनमध्ये किंवा फार्मसीमध्ये असं आहे की आपण डिग्रीच्या आधीसुद्धा डिप्लोमा कंप्लीट करू शकतो. डिप्लोमा हे त्यांच्यासाठी असतो ज्यांना स्वतःचं बिझनेस किंवा मेडिकल खोलायचं आहे ना, तर आपण डिग्री न करता डिप्लोमा करू शकतो व लायसन्स घेऊ शकतो मेडिकल चालवण्यासाठी. तर मी म्हणाल की मी डिग्री का करते, मला मेडिकल खोलण्यासाठी लायसन्स साहजिकच मिळेल कारण माझा डिप्लोमा झालेला आहे. परंतु मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे जेणेकरून मला डिग्री कंपल्सरी आहे, तर म्हणून मी डिग्री कंटिन्यू करते. BSc BCom न निवडता मी फार्मसीमध्येच डिग्री घ्यायचं ठरवलं आहे. तरी आता डिप्लोमाबद्दल सांगायचं म्हटलं तर तो 2 वर्षाचा कोर्स असतो आणि 3 महिन्याची आपल्याला ट्रेनिंग घ्यावी लागते कोणत्याही मेडिकलवरून. आणि बॅचलर ऑफ डिग्रीचं म्हटलं तर तो 4 वर्षाचा कोर्स असतो जो आपल्याला कंप्लीट करावा लागते व इंटर्नशिप नावाची गोष्ट नसते. तरी आपल्या फार्मसीमध्ये खूप सारा स्कोप आहे जो की आपण फ्युचरमध्ये सुद्धा आपल्यासाठी फायदेशीर ठरतो. तुम्हाला जर माहीत करायचं असेल की डिप्लोमा व डिग्रीमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं तर प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आणि तुम्हाला काय काय प्रश्न असतील, काय काय डाऊट असतील ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी रिप्लाय देईल किंवा त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर तुम्हाला अजून काही प्रश्न आणि डाऊट्स असतील तर ते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, मी रिप्लाय देईल किंवा त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल म्हणून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील व तुम्हाला डाऊट नाही राहणार. जर तुम्हाला फार्मसीमध्ये करिअर करायचं आहे किंवा फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याची प्रोसेस, कॅप राऊंड वगैरे त्याबद्दल मी सारी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत राहणार आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, लाईक अँड कमेंट और शेअर करा. थँक्यू.